सोलापूर शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूर विमानतळा येथे त्रिवे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सांग सांग भोलेनाथ, सोलापूर शहरात विमानसेवा सुरू होईल का अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली। भाजप सरकार ही भावनेशी खेळणारी सरकार आहे का, असे प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे या आंदोलनामध्ये बोलत होते। काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आंदोलन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता। या आंदोलनामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विमानतळ ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अरे मागे या की जरा सरकारी मागे सोलापूरकरांच्या भावनाशी कळणारा भाजप सरकारचा, सोलापूरकरांच्या भावनाशी कळणारा भाजप सरकारचा आणि झोपलेलं सरकार जागा होऊ दे, झोपलेलं सरकार जागू दे, विमानसेवा चालू दे, झोपलेलं सरकार जागा होऊ दे, झोपलेलं सरकार जागा होऊ दे, झोपलेलं सरकार जागा होऊ दे, सुरू करा,
सुरू करा सुरू करा विमान सेवा सुरू झालीच पाहिजे विमान सेवा सुरू झालीच पाहिजे सोलापूरकरांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा सोलापूरकरांना फसवणाऱ्या भाजप सरकारचा हे भाजप सरकारचं करायचं का भाजप सरकारचं करायचं का भाजप सरकार होत सांग बोलायला विमान सेवा सुरू होईल का 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 काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोददादा भोसले, गणेश डोंगरेजी, महिला अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, काँग्रेसमधील सर्व प्रेमी, सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही. आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती, पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे. तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा, मुंबई, बेंगलोर अनेक माध्यमातून पेपर्सच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्यावर मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं. आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील, संघटना असेल, आमचे खासदार प्रणितताई शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं, पण चला ते देखील आपण मान्य करू. पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात? आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहात का नाही? आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे? त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होतंय. आपण बघितलं आता भोलेनाथ ते देखील म्हणतात यांचं काय खरं नाही. जे लोकांचा विश्वास यांच्यावर संपलेला आहे, त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार प्रणितताई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली गणेश डोंगरे असतील, विनोददादा असेल, आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेलभेवडे फक्त बोलू शकतात, कामं करूच शकत नाहीत. आज तुमच्या राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता तुमचे, पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही टाकणार का नाही? अनेक बजेट होतात, त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही, शेतकऱ्यासाठी काय नाही, सोलापूर शहरासाठी दमडी देखील मिळत नाही. आणि इथं एवढं आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे, तर ही विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे. सोलापूर करता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं. 2-2.5 वर्षापूर्वी चिमणी पाडण्यात आली होती, मोठा पाऊस केला होता. 3 वर्ष त्या चिमणीचा संघर्ष. लोकांना सांगितलं की चिमणीचे अडथळे येते, चिमणी पाडली. आज 3 वर्ष झालं चिमणी पाडून सिद्धेश्वर गाडी काय विमान उडत नाही. हे त्याच लोक सांगत होते चिमणी आडवी आहे, मग 3 वर्ष झालं विमान का उडत नाही हे देखील आमचा प्रश्न आहे. 3 आमदार आहेत भाजपचे शहरांचे. 3 आमदार आहे हो, सत्ता त्यांच्या राज्यात, देशात सत्ता त्यांची आहे.
पण मोदीसमोर एक देखील हे बोलू शकत नाही. इथं दोन गप चुडीचूप बसतात, पण सोलापूर शहरामध्ये फार गाजावाजा करतात. हे फक्त सोलापूर शहरामध्येच बोलू शकतात. बाहेर गेल्यावर यांचं सगळ्यात महागांची खुर्ची असते आणि इथं मात्र मोठं बोलायचं असे नेते सोलापूर शहरामध्ये. त्यामुळे सोलापूर शहराची प्रगती होऊ शकत नाही. धन्यवाद. सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतो की विमान सेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं. आपण पाहतो की गेले 2-2.5 वर्ष झालं की सरकार, भाजपाचं सरकार केंद्रातलं असू द्या, राज्यातलं असू द्या, हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे. आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली, कारण की 26 मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमान सेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं. पण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे. DGCAचा परवाना येऊन 8 महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या या ठिकाणी विमान सेवा सुरू करत नाही. परंतु अमरावतीमध्ये मात्र DGCAचा परवाना 33 दिवस आल्यानंतर 33 दिवसामध्ये 30व्या दिवशी त्यांनी विमान सेवा सुरू केली. पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाण्याचा अक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे. मी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना इशारा देतो, येत्या 1 महिन्यामध्ये जर त्यांनी या विमान सेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणे कुठल्याही VIPचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी उडू देणार नाही, एवढं लक्षात ठेवावं.